नमस्कार. युनिक आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पांसाठी पाईप क्लीनरपासून छान असे जास्वंदीचे फूल तयार करायला शिकणार आहोत. यासाठी आपल्याला लाल आणि हिरवा या 2 कलरचे पाईप क्लीनर लागणार आहे. सुरुवातीला लाल कलरचे 4 पीस आपण घेणार आहोत आणि त्यांना मधोमध फोल्ड करून व्यवस्थित कट करणार आहोत. हे पाईप क्लीनर तुम्हाला कुठल्याही नॉवेल्टीच्या दुकानात आरामात मिळून जातील. एक पॅकेट 120 ते 150 याच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाईल आणि याचे फूल अगदी रिअल फुलांसारखे बनतील. यातील आपल्याला फक्त 3च पाईप क्लीनर कट करायचे आहे आणि तेही अगदी व्यवस्थित मधोमध कट करायचे आहे. आपल्या घरातील कोणत्याही कात्रीने हे व्यवस्थित कट होऊन जाते. दुसरा पाईप क्लीनर आपल्याला कट करायचा नाही. 3 पाईप क्लीनर कट करून झाल्यानंतर त्याला आणखीन एकदा मधोमध व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला फुलांच्या पाकळ्या सेम आकारात मिळतील. एका पाकळीसाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागतात आणि एका फुलासाठी आपल्याला 5 पाकळ्या बनवाव्या लागतात. अशा प्रकारे आपण जास्वंदीचं फूल सुंदर आणि व्यवस्थित बनवू शकतो. हे माप आपल्याला प्रत्येक फुलासाठी वापरावं लागतं. हा पाईप क्लीनर आपल्याला कट करायचा नाही. कट केलेल्या पार्टचे 3 पार्ट करायचे. 3 कट केलेले पाईप क्लीनर आपल्याला एका साईडला आणि 3 एका साईडला असे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला पाईप क्लीनर ट्विस्ट करून घ्यायचा आहे. एका साईडला 3 आणि एका साईडला 3 असे पाईप क्लीनर आपल्याला व्यवस्थित ट्विस्ट करून घ्यायचे आहे. सुरुवातीला ही प्रोसेस एकदम हार्ड वाटते, पण प्रयत्न केल्याने नंतर ती हळूहळू आपल्याला ती व्यवस्थित जमते. अशा प्रकारे पाईप क्लीनर फोल्ड करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचे ही 3 पाईप क्लीनर आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीच्या तुम्हाला 5 पाकळ्या बनवायच्या आहेत. जास्वंदीच्या फुलाला 5 पाकळ्या असतात, म्हणून आपण देखील 5 पाकळ्या बनवणार आहोत. आता व्यवस्थित याला आकार देऊन घेऊया आणि दोन्ही साईडचे पाईप क्लीनर व्यवस्थित खालती फोल्ड करून घेऊया. सगळे पाईप क्लीनरचे पीस व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित फुलाच्या पाकळीचा आकार द्यायचा आणि खालती असलेला एक पाईप क्लीनर घेऊन त्याला तिथे फोल्ड करायचं, जेणेकरून ही आपली पाकळी व्यवस्थित बसते आणि कुठलाही पाईप क्लीनर यातून बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुंदर अशी जास्वंदीच्या फुलाची पाकळी तयार आहे. अशाच आपल्याला आणखीन 4 पाकळ्या बनवायच्या आहेत आणि त्याही सेम आकारात बनतात. अशा आपल्या 5 पाकळ्या बनवून झाल्यानंतर आपण त्याला कलर लावणार आहोत. यासाठी आपण ब्लॅक ॲक्रेलिक कलर हा यूज करणार आहोत. हा कलर वॉशेबल असतो, त्यामुळे आपलं फ्लावर आपण बराच वेळ यूज करू शकतो आणि त्याला वॉश देखील करू शकतो. ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हा कलर फुलांच्या पाकळ्यांच्या खालच्या साईडला लावायचा आहे, जेणेकरून आपला फ्लावर एकदम रिअल लुक देईल. अशाच पद्धतीने आपल्याला
सर्व पाकळ्यांना कलर देऊन घ्यायचा आहे. हा कलर एकदम रिअल लुक देतो. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आता या पाकळ्यांना कलर करून आपला झाला आहे. थोडासा कलर सुटल्यानंतर B700 हा ग्लू आपण यूज करणार आहोत. तुमच्याकडे जर हा ग्लू नसेल तर तुम्ही हॉट गनने देखील ह्या पाकळ्या एकमेकांना चिपकवू शकता. अशा पद्धतीने सर्व पाकळ्या आपल्याला एकमेकाला व्यवस्थित चिपकवून घ्यायच्या आहेत. हा ग्लू सुकल्यानंतर याच्या मागच्या बाजूला आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि यातला एक पाईप क्लीनर घेऊन तो मागच्या बाजूला व्यवस्थित ट्विस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित याला ट्विस्ट करायचं, जेणेकरून सर्व पाकळ्या एकमेकात गुंतल्या जातील. आणि राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जास्वंदीच्या फुलाचा बेस आपला तयार झाला आहे. हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण यूज करू. अशा पद्धतीने जास्वंदीच्या फुलाला जो गरम करून याचा आपण बनवणार आहोत, जो की आपल्याला जास्वंदीच्या फुलाच्या मध्ये लावण्यासाठी उपयोगी येईल. आता याला मधोमध आपण कट करून घेऊया. आता आपल्याला एक पाईप क्लीनर घ्यायचा आहे आणि त्याला मधोमध फोल्ड करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा सेंटर मिळेल आणि त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि आपण बनवलेले जे पोलन होते ते याला ग्लूच्या साहाय्याने चिपकवायचे आहे.
एका फुलाला 3 असतात. आता याला आपण ग्लूच्या साहाय्याने चिपकवणार आहोत. आता याच्या खालती आपण येलो कलरचा पाईप क्लीनर यूज करणार आहोत किंवा अशा पद्धतीची जर उलन तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही यूज करू शकता. नसेल तर येलो कलरचा पाईप क्लीनर देखील यूज करू शकता. दोन्हीचा लुक सेमच दिसणार आहे. आता आपण हे जास्वंदीच्या फुलाच्या मधोमध सेंटरला व्यवस्थित बसवणार आहोत. आणि याचा जो उरलेला पार्ट आहे तो पाठीमागून असा ट्विस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून ते एका जागेवर फिक्स राहील. अशा पद्धतीने आपलं जास्वंदीचं रिअल असं फूल एकदम दिसत आहे. आता ग्रीन कलरचा एक पाईप क्लीनर आपण घेणार आहोत. आणि याला अशा प्रकारे ट्विस्ट करणार आहोत. हा पाईप क्लीनर आपण जास्वंदीच्या फुलाच्या पाठीमागच्या साईडला लावणार आहोत, जेणेकरून आपलं फूल एकदम मजबूत बनेल आणि त्याला एक रिअल लुक येईल. अशा पद्धतीने हे आपण जास्वंदीच्या फुलाच्या पाठीमागे लावणार आहोत, जेणेकरून आपलं फूल एकदम रिअल दिसेल आणि ते अधिक काळ टिकू शकेल. अशा पद्धतीने जास्वंदीचं फूल तयार आहे. तुम्हाला देखील हे फूल आवडलं असलं नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील घरी अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने छान असे जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी बनवू शकता. एका पॅकेटमध्ये साधारण 5 फुले बनवून होतात. आणि या फुलांपासून आपण गणपती बाप्पांसाठी छान हार देखील बनवू शकतो किंवा त्यांच्या सजावटीसाठी देखील आपण ही फुले यूज करू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.